तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप स्वागत आहे मित्रांनो. तर मित्रांनो, मला बऱ्याचशा मित्रांची कमेंट आली होती का त्यांचं जे किचनवरलं पाणी आहे, तर ते किचनमधलं वरलं जे पाणी असेल, तर ज्यावेळेस ते इथं भांडे धुत असेल किंवा किचन साफ करीत असेल, तर ते पाणी डायरेक्ट त्यांच्या जे खाली जी फ्लोरिंग आहे, जी फरची आहे, त्याच्यावरती येत असतं. तर त्याच्यावरती आम्हाला उपाय सांगावा नाही. तर आज आपल्यासोबत राहुल मिस्त्री किचनचं पण आपलं काम चालू आहे. तर आपण कशा प्रकारे ती काळजी घेतली जेणेकरून जे किचनवरलं पाणी असेल, तर ते डायरेक्ट बेसिंगमध्ये गेलं पाहिजे. जे आपल्या फ्लोरिंग असेल त्याच्यावरती यायला नाही पाहिजे. जेणेकरून दोन्हीमध्ये जर आपण पाहिलं तर खाली साफ करायला पण वेळ जातो आणि समजा घसरण्याची पण शक्यता असते. त्यासाठी आपण एकदम चांगल्या पद्धतीने इथं नियोजन केलं. काय नियोजन केलं, कसं केलं ते एकदम राहुल मिस्त्री सोप्या भाषेत सांगतील. तर राहुल मिस्त्री नमस्कार. नमस्कार. तर राहुल मिस्त्री नेमकं आपल्या मित्रांना सांगा की त्यांचं जे किचनवरलं पाणी ते खाली येऊ नये म्हणून त्यांनी कशा पद्धतीने काळजी घेतली पाहिजे. सर्वात प्रथम ज्यावेळेस आपण किचनचा प्लॅटफॉर्म तयार करणार आहे त्यावेळेसच मिस्त्री सांगायला पाहिजे की आपण ज्यावेळेस आपण किचनचा प्लॅटफॉर्म तयार करणार आहे त्या हिशोबाने असं तुम्ही बघू शकता आपण पुढून समोर अशी स्कर्टिंग लावलेली. म्हणजे ती स्कर्टिंग जवळपास आपली 4 ते 5 mm अशी ह्या बाजून दाखवू शकता. अशी 4 ते 5 mm वर ठेवायची, म्हणजे भविष्यात तुमचं पाणी जरी सांडलं तर त्या बेसिंग मध्ये राईट येणार, कारण आपण हा ढाळ आहे ना बेसिंग मध्ये राईट काढलेला आहे मार्बलचा. त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही भांडे किंवा पाणी असं काही व्यवस्थित जर सांडलं तुमचं, ते पाणी खाली येणार नाही आणि राईट बेसिंग मध्ये जाणार आहे. अशा पद्धतीने तुमची वाली पट्टी लावून घ्यायची समोरून, म्हणजे भविष्यात तुम्हाला कुठल्याही प्रकारची अडचण येणार नाही. तुमचं पाणी सांडू किंवा इतर घाण बी सांडली ती प्लॅटफॉर्मवरच राहणार आहे. तिथूनच साफसफाई करून ही बेसिंग मध्ये पाण्याद्वारे जाणार आहे. अशा हिशोबाने तुम्ही तुमचं काम करू शकता. आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून, आणि धन्यवाद.